अशी लोक येतात ना माझ्याकडे, आता एवढं चांगलं झालं, हे झालंय, त्याला आउट ऑफ इंडिया गेलाय, सगळं झालंय, पण त्याला तर जॉबच नाही. आता जॉब त्याला जिथे मिळेल, काय करायला पाहिजे? उपाय देतो, होऊन जातं काम. उपाय दिलं होतं ना, म्हणजे डॉक्टर. मी काय म्हणतो की माझं काम फक्त ज्योतिषच्या टाईपचं काम नाहीये, कधी काय होईल, हे असं होईल तसं होईल. नो, प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मी इथं बसलोय. आणि आपलं ज्योतिषशास्त्र वैशिष्ट्यच हे आहे की प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला काय करायला पाहिजे ते जास्त महत्वाचं आहे. नुसतं पाठ्यपुस्तक पुस्तक नाहीये, तुमचा एक्सपिरियन्स, R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, हे ते करून तुम्हाला कळतं ह्या माणसाला ह्या प्रॉब्लेमनं बाहेर कसं काढायचं, त्याचं लाईफला सक्सेसफुल कसं करून द्यायचं. प्रॉब्लेम काय ते सॉल्व्ह करण्यासाठी शिक्षण जास्त झाले, जॉब लागत नाही, जॉब लागण्यासाठी काय करायला पाहिजे? उपाय दिले, जॉब लागतो. शिक्षणात अडथळा कमी करण्यासाठी उपाय दिले, शिक्षणात यश मिळतं. माझ्याकडे किती व्हिडिओ आहेत माझ्याकडे लोकांची. 10वीला ज्या लोकांना 60 आणि 62% परीक्षा असते फायनल परीक्षेच्या अगोदर, त्या परीक्षेत 60-62 आणि 4 महिन्यांनी 91% मार्क, 95% मार्क. प्रिलिम्सला मार्क पडले 60-62. माझ्याकडे आले, पत्रिकेतले उपाय सगळे केले, 93% मार्क. व्हिडिओ आहेत माझ्याकडे डायरेक्ट. ते लोक आता मला कसं कळणार 93% मार्क पडले म्हणून? ते स्वतः येऊन सांगतात, पंडितजी सांगितलं असं असं केलं, हे केलं, मला वाटलं बघा पंडितजी 93% मार्क पडले म्हणून तुम्हाला मी आता पेढ द्यायला आलो. म्हणजे उपाय दिलेलं वर्क होतंय हे मला माझ्या क्लायंट कडूनच कळतं. त्यामुळे अजून कॉन्फिडन्स वाट, अरे परफेक्ट. आज एक यायला उपाय म्हणजे पुढच्या लोकांना आता काय द्यायला पाहिजे, काय नाही. शेवटी R&Dचा प्रश्न आहे, तुम्ही कशा पद्धतीनं पुढे लोकांना सक्सेस देता तर ते होऊ शकतं.